तुम्हाला खरंच असं वाटतंय की एका आयफोनसाठी तो कुणाल चांदगुडे जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की त्यानं स्वतःचं, स्वतःच्या वडिलांचं आणि स्वतःच्या आईचं देखील आयुष्य संपवलं एका आयफोनसाठी? तर तुम्ही चुकताय. कारण सोशल मीडियावरती एखादी गोष्ट अशी ट्रेंड होते की आपण अशा पद्धतीनं त्या गोष्टीला एवढं व्हायरल करतो की खरं सत्य राहतं बाजूला आणि एका वेगळ्याच गोष्टींच्यावरती आपण समोरच्या माणसाला जज करायला लागतो. तसा आपलाही काही हक्क बनत नाही या गोष्टीवरती समोरच्या व्यक्तीवरती जज करणं. पण खरं सत्य काय आहे किंवा जे आपल्या समोरच आहे, जे आपल्याला दिसतंय ते आपण इग्नोर करतोय आणि एखाद्या खोट्या टॉपिकला घेऊन त्या गोष्टींच्यावरती आपण वाक्या करून आपण समोरच्या त्या व्यक्तीला जज करतोय, जी व्यक्ती आज या जगात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, खवड्या डोंगरचा तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, अक्षरशः काळजाचा थरकाप उडणारा व्हिडिओ होता. म्हणजे अक्षरशः बघितलं की एवढं बेचैन वाटतं की रात्री झोप लागत नाही लवकर. एकुलता एक मुलगा कुणाल, आई संगीता आणि वडील मुरलीधर, ह्या 3 जणांची जी फॅमिली होती ती संपूर्ण फॅमिली संपली. आणि ते जे व्हिडिओ करणारे लोक आहेत समोरचे, त्या व्हिडिओच्या मध्ये एक टॉपिक निघाला की आयफोनमुळे ही गोष्ट घडली. तर ते खोटं आहे. का खोटं आहे? तर तिथं तिसगाव या परिसरामध्ये ती जी दरी आहे, त्या दरीमध्ये पडण्यासाठी किंवा स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी तो मुलगा आत्ता पहिल्यांदा आला नव्हता. तर तो मुलगा एका वर्षाआधी देखील, हो, कुणाल एका वर्षाआधी देखील स्वतःचा संपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच डोंगरावरती गेला होता. अग्निशमन दल वगैरे या सगळ्यांनी खाली पूर्णपणे व्यवस्थित व्यवस्था केली होती, नेट वगैरे लावले होते, पण तो वारंवार जागा बदलून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अग्निशमन दल पण काय करू शकलं नाही. पण एका वर्षाआधी देखील त्यानं हाच प्रयत्न का केला होता आणि एका वर्षानंतर देखील त्याने यावेळी स्वतःचं आयुष्य का संपवलं, याच्यामागची कारणं आपण किती सोप्या पद्धतीनं लावली ना, की आयफोन त्याला घ्यायचा होता आणि आयफोनमुळं त्यानं स्वतःला संपवलं. सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा. हा तोच कुणाल आहे आणि ही तीच त्याची आई आहे जी व्हिडिओमध्ये दिसत आहेत. जर कुणाल एवढाच जेनजी असेल, जर कुणालला एवढेच संस्कार नसतील, जे लोक सोशल मीडियावरती त्याच्या डायरेक्ट संस्कारावरती गेलेत, त्या लोकांना एवढं पण कळलं पाहिजे की जर खरंच फक्त आयफोनच्या टॉपिकवरनं एवढा मोठा प्रसंग घडत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या व्हिडिओवरनं तुम्हाला अंदाज आला असेल की तो असा मुलगा नव्हता, त्याच्यावरती संस्कार चांगलेच असतील. आणि याच्यानंतर जो आयफोनचा टॉपिक निघाला त्याची देखील पुष्टी मी इथं करू शकतो. हा व्हिडिओ बघा. याच्या अगोदर सुद्धा 1 वर्षापूर्वी तो इथं आला होता विनंती करून, तेव्हा वापस केलं होतं. ज्या आयफोनची जी चर्चा झाली, फोनचा जो विषय होता, मी त्याला सहज बोलून गेलो की बाबा तुझ्याकडे जो आयफोन आहे, तुझे आई वडील तुझा लाड पुरवतात, आयफोन आहे, तू सुशिक्षित मुलगा आहे, अनाडी नाही, ही पब्लिक तुला बघते. म्हणलं एखादा येडा असतं तर येडा उडी मारून राहिला असं म्हणतात लोक, तू समजदार आहे, शिक्षित आहे, असं काही करू नको. मी त्याला जवळपास 2 तास विनंती करत. हे त्या 30 गावचे सरपंच आहेत. त्याच पद्धतीने ते समोर उभे होते. जो व्हिडिओ आपण बघितला ना वरून जो शूट केलेला आहे, तो व्हिडिओ तिथंच त्यांनी उभं राहून तिथंच त्या एका व्यक्तीने शूट केलेला आहे. आणि त्याच्या साईडला ते जे सरपंच आहेत तेच सरपंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले. ते स्वतः फक्त त्या मुलाला समजावण्यासाठी स्वतःच्या खिशातून मोबाईल काढले आणि दाखवले की मी 35 वर्ष गावचा सरपंच आहे किंवा 35 वर्ष मी काम करतो समाजामध्ये, पण तरी देखील मी एवढा साधा मोबाईल वापरतो आणि तुझ्याकडे किती चांगला मोबाईल आहे. तुझे आईवडील तुझ्यावरती किती प्रेम करतात, तुझे आईवडील तुझे किती हट्ट पुरवतात, एवढं सगळं असून तू असा का विचार करतोयस. हा एवढाच पॉईंट होता आयफोनचा. पण या सोशल मीडियानं या तिघांच्याही फॅमिलीला अक्षरशः मजाक करून टाकलं की त्याला संस्कारच नाही आहेत, आईवडिलांनी संस्कारच केले नाहीत, त्यांना संस्कारच करून घेतले नाहीत, हट्ट पुरवण्यासाठी स्वतःला संपवलं वगैरे वगैरे. तो मुलगा त्याच्या काही पर्सनल कारणामुळं किंवा जसं की पेपरमध्ये देखील पेपर आउट झालं होतं, हे पण मी तुम्हाला दाखवेल की अजून त्या गोष्टीची पुष्टीच झाली नाही की त्या आयफोनमुळं त्याचा जीव गेला आहे. तिथे क्लिअर मेन्शन आहे की पारिवारिक वादामुळे या गोष्टींचा सगळा प्रॉब्लेम सुरू झाला होता. इंस्टाग्रामच्या रील्स पण काही आहेत, ते पण तुम्हाला मी इथं दाखवू इच्छितो की त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे की त्या ज्या संगीताताई आहेत ते यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवायच्या म्हणे आणि त्या सगळ्या माध्यमातून लोकांची मदत करायच्या. त्यामुळं अजिबात असं विषय नव्हता की बाबा एखाद्या आयफोनसाठी किंवा एखाद्या छोट्या गोष्टीसाठी एवढा मोठा गोष्ट किंवा एवढी मोठा प्रसंग घडू शकतो. त्यामुळे लोकांना जज करणं अगदी सोपं झालं आहे. लोकांना अगदी आपण इझिली जज करतो. पण
काही फॅमिली वादामुळे किंवा फॅमिलीच्या काही अंतर्गत गोष्टींच्यामुळे तो मुलगा त्रासून ती गोष्ट करण्यासाठी तिथं गेला. किंबहुना तो एका वर्षाआधी देखील हे प्रयत्न करायला गेला होता. हिस्ट्री खूप विचित्र असते. ते न बघता आपण डायरेक्टली एखाद्या माणसाला जज करतो, एखाद्या फॅमिलीला जज करतो, हे किती चुकीचं आहे. कारण असं म्हणतात की आपल्याबरोबर जेव्हा एखादी गोष्ट घडते ना, त्याच वेळी आपल्याला त्याचं गांभीर्य कळतं. इमॅजिन करा, त्या अख्खी फॅमिली संपली. ना भाऊ आहे ना बहीण आहे त्याला. कुणाल एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे अख्खी फॅमिली संपल्यानंतर सोशल मीडियावरती हे काय वादळ सुरू झाले की संस्कार नव्हते त्या मुलावरती. पण इमॅजिन करा काय फॅमिली वाद असतील, काय लेवलचे फॅमिली इश्यू असतील की ज्याला त्रासून तो मुलगा तिथंपर्यंत गेला होता.